गणरायाचं आगमन झाल्यावर अर्थातच गणरायाला वाहिल्या जातात त्या दुर्वा 21 दुर्वांची जोडी ही बाप्पाला अर्पित केली जाते, अर्पण केली जाते। पण बाप्पाला दुर्वा का प्रिय आहेत, दुर्वा का वाहतात, काय आहे त्यामागे आख्यायिका, काय आहे त्यामागे शास्त्र, जाणून घेऊया प्रवचनकार आणि व्याख्याते श्रीराम पुरोहित यांच्याकडून। ओम गंग गणपतये नमः। गणरायांना आवडत असलेल्या आणि त्यांना भक्तिभावाने समर्पित केल्या जाणाऱ्या पूजा साहित्याच्या माध्यमातून देखील गणराय आम्हाला फार मोठा संदेश देतात। निदान त्यापैकी काही साहित्याचा, पूजा साहित्याचा आपण आवर्जून आज विचार करूया। गणपतीला सर्वात जास्त काय आवडतं असं विचारल्यावर लहान मुलं देखील सांगतात की गणरायांना दुर्वा आवडतात। या दुर्वांच्या माध्यमातून फार मोठा संदेश आणि तो सामाजिक संदेशही गणराय आम्हाला देतात। खरं तर एरवी गणेशोत्सव जेव्हा नसेल तर अनेक जणांच्या पायाखाली सुद्धा सामान्य गवत म्हणून या दुर्वा येत असतात। अनेकदा त्यावरून अनेक जण चालतही राहतात। पण तरीही गणरायांना या दुर्वा अत्यंत प्रिय का, त्यामागची पौराणिक कथा तर सर्वज्ञात आहे। पण सामाजिक आशय त्याचा आत्ताच म्हटलं की तो खूप महत्त्वाचा आहे। एरवी समाजामध्ये दुर्लक्षित वाटत असलेले घटक मला अत्यंत प्रिय आहेत हे गणराय या दुर्वांच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवतात। जेव्हा या दुर्वा गणरायांच्या मस्तकावर आम्ही भक्तिभावाने अर्पण करतो तेव्हा हा संदेश आमच्या लक्षात आला पाहिजे की गणराय सुद्धा समाजातल्या दुर्लक्षितांना सुद्धा आपल्या हृदयाचं स्थान देतात, आपल्या सर्वात जवळचं स्थान देतात। हा एकदा संदेश आम्हाला कळला की आमच्यासाठी आप परभाव संपतो, नीच उच्च अशा प्रकारची उच्च निश्चतेची भावनाही आमच्या मनामध्ये राहत नाही। केवढा मोठा सामाजिक आशय या दुर्वांच्या माध्यमातून देतात। त्यातही ज्यांना अभ्यास आहे त्यांना कल्पना आहे गणरायांना हिरव्या दुर्वांपेक्षाही पांढऱ्या दुर्वा अधिक प्रिय आहेत। का तर रंग आणि सुगंध असे कोणतेही गुण नसलेल्या वनस्पतीला माझ्यासाठी महत्त्वाचं मी स्थान देतोय आणि हा समाजाचं नेतृत्व करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक गुण आहे। हा फार मोठा संदेश आम्हाला गणराय माध्यमातून या देतात। आपल्या सर्वांना कल्पना आहे एक पौराणिक कथा जनक राजांच्या संदर्भातली फार महत्त्वाची आहे। अनेक कथांच्या माध्यमातून दुर्वा का गणरायांना प्रिय आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण त्यातली एक कथा आज मुद्दामून आपल्या समोर ठेवतो। जनक राजांचा अधिकार खरं तर सर्वांना माहिती आहे। जसं अनेकदा आपण चांगदेवांच्या संदर्भात म्हणतो तसं चुकूनही आम्ही चांगदेवांना कधी वाईट म्हणू नये, कारण चांगदेवांचा अधिकार होताच, फक्त अहंकार त्यांच्यामध्ये जो त्रासदायक ठरला तो नेमका तसाच एक गुण नेमका जनक राजांना त्यावेळपुरता दुर्गुण म्हणून ठरला होता आणि गणपतींनी ती कृपा केली आणि जनक राजांना त्या अहंकारापासून मुक्त केलं आणि त्यात दुर्वांची भूमिका महत्त्वाची ठरली, म्हणून ही कथा या ठिकाणी महत्त्वाची आहे। फार महान गाणपत्य म्हणून प्रसिद्ध असलेले कौंडिन्य ऋषी आणि त्यांची पत्नी आश्रया यांच्या संवादामध्ये ही कथा दाखवण्यात आली। गणेश पुराणामध्ये ही कथा आलेली आहे। देवर्षी नारद एकदा भगवान महादेवांना भेटायला येतात आणि त्यांच्यामध्ये प्रश्नोत्तर होतात आणि देवर्षी प्रश्न विचारतात, नारद मुनी प्रश्न विचारतात की एवढा भरपूर दानधर्म करून आणि यज्ञयाग सतत करून सुद्धा जनक राजांचा खजिना कायम भरलेला असतो। अर्थात महादेव शंकर सांगतात त्यांना की जो दानधर्म करतो त्याचा खजिना कधीच रिकामा होत नाही। पण नारद मुनी पुढचं वाक्य सांगतात, महादेवा तुमचं हे सगळं म्हणणं खरं आहे, पण मी हाच मुद्दा जेव्हा जनक राजांशी बोललो की अरे तुमचा एवढा दानधर्म मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि तरी तुमचा खजिना कधी संपत नाही आहे, तर ही निश्चित गणरायाची कृपा असणार नाही का, गजाननाची कृपा असेल। पण देवर्षी सांगतात की हे म्हटल्याबरोबर जनक राजाला हे अमान्य झालं, ते चिडले माझ्यावर, कोण गणपती, हे माझ्या सगळ्या पुण्यामुळे हे सगळं सुरू आहे, मी दानधर्म करतोय, माझं पुण्य संचय मोठा आहे म्हणून माझा खजिना संपत नाही। आणि मग लक्षात आलं गणरायांना की जनक राजांचा आचरणाचा भाग श्रेष्ठ आहे, पण जर गर्व किंवा अभिमान जर त्यांच्या शिरला असेल तर तो गर्वहरण केलं पाहिजे। तिळमात्र जरी होय अभिमान, मेरुतो समान भार देवा, हे तुकाराम महाराजांचं सर्वांनाच माहीत असलेलं वचन आहे। आणि म्हणून गर्वहरणासाठी गणराय पुढे आले, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे अभिमान जर नष्ट झाला तर तोच भक्त देवाला आवडतो। तुकोबांचं त्यालाही प्रमाण आहे, अभिमान अहंकार गेला तुका म्हणे देवची झाला। गणरायांनी केलं काय, एक चमत्कार केला। अत्यंत कुरूप आणि रोगग्रस्त अशा विप्राचं रूप त्यांनी धारण केलं। रोगग्रस्त म्हणजे कसं केलं, अगदी हात पाय झडाला आलेत, जखमा सर्वांगावर आहेत, दिसायला अत्यंत कुरूप
आणि बघितल्यानंतर सुद्धा अशी मनात किळस निर्माण होईल, दुर्गंधी शरीराला सुटले, असं विप्ररूप धारण गणरायांनी केलं. ज्याला मंगलमूर्ती आपण म्हणतो, पण भक्ताचा अहंकार घालवण्यासाठी काय काय चमत्कार गणरायांनी केलेत, त्यातला हा एक चमत्कार आहे. केवळ एवढ्यासाठी ते आले आणि असं दुर्गंधीयुक्त स्वरूप धारण केलं. सगळेजण नाकाला बोट लावत होते, सगळेजण दूर धावत होते आणि गणराय मात्र आले कोणाकडे? जनक राजाकडे आले आणि एवढंच सांगितलं, मी विप्र आहे, पण मी अनेक दिवसांचा उपवासी आहे, मला पोटभर भोजन मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. जनक राजा म्हटला, काळजी करू नका, दानधर्म हे माझं आवडीचं काम आहे. सगळा थाटमाट केला, अगदी सोन्या चांदीचीही पात्र घेतली, बसायला चंदनाचा पाट दिला आणि भोजन वाढलं. पण जनक राजाला या आलेल्या विप्रायांनी म्हणजे गणरायांनी सांगितलं, मला साधं जेवण नको आहे, मला पोटभर जेवण द्या, माझं पोट भरलं पाहिजे. लंबोदर आपण मागच्या भागात पाहिलंच होतं, पण सर्व धान्य संपलं. त्यांनी सांगितलं, माझं पोट भरलेलं नाही. सगळ्या गावातलं धान्य मागवलं गेलं, तेही स्वयंपाक केल्यानंतर तेही धान्य संपलं आणि आता धान्य शिल्लक नाही. गणराय उठले, म्हणजे तो विप्र उठला आणि त्यांनी जनक राजाला सांगितलं, माझं पोट नाही भरलं, मी इच्छा व्यक्त केली होती की माझं पोट भरावं. आणि अखेर गावाबाहेर ते गेले आणि त्रिशरस ऋषी आणि त्यांची पत्नी विरोचना यांच्या आश्रमात ते आले. वर्णन असे गणेश पुराणात की जनकराज बघायला गेले की माझ्या गावातलं नगरातलं सगळं धान्य संपलंय, आता हे काय मागतात. आणि या आश्रमामध्ये ते गेले. हे दोघेही गाणपत्य होते, म्हणजे गणरायांचे परमभक्त होते. अयाचित वृत्ती होती, उद्यासाठी काही शिल्लकच ठेवायचं नाही अशी वृत्ती होती. गणरायांनी म्हणजे या विप्र रूपात आलेल्या गणरायांनी प्रार्थना केली त्या ऋषीपत्नीची की मी खूप भुकेलेला आहे, माझं पोट भरलेलं नाही आहे, मला काही जेवायला मिळालं तर आनंद होईल. तिने सांगितलं, माझ्या घरात शिल्लक तर काही नाही आहे, काही आहे का बघा. तिने सांगितलं, दुर्वांकूर फक्त एकच शिल्लक आहे, बाकी सगळे वाहून झाले, एक दुर्वांकूर शिल्लक आहे. गणराय म्हटले, मला जे असेल ते भक्तिभावाने समर्पित कर, मी त्यांनी पोट भरेन. आणि त्या ऋषीपत्नीने तो भक्तिभावानं दुर्वांकूर समर्पित केला. आणि आश्चर्य वाटलं, जनक राजा बघतायत लांबून. तृप्ततेचा ढेकर गणरायांनी म्हणजे त्या विप्र रूपाने दिला आणि खरं रूप प्रकट केलं. गाणपत्यच होते दोघे, ऋषीपत्नी आणि ऋषी स्वतः. आशीर्वाद दिला. आता लक्षात येईल की गणरायांनी ह्यातनं संदेश कुठला दिला की खरा नेता समाजाकडनं कोणत्याही गोष्टींची अपेक्षा करत नाही, पण कृपादृष्टी मात्र श्रद्धा असलेल्यांना सगळ्यांना देतात. हाही आपल्याला भाग त्यातला लक्षात येईल. त्यामुळे दुर्वांकुराचं महत्त्व हे सहज लक्षात येईल. अशा गणरायांच्या चरणी आपण साष्टांग दंडवत घालूया आणि हा जो आशीर्वाद त्यांनी त्या ऋषीपत्नींना आणि ऋषींना दिला तो आम्हालाही मिळू द्यात, आमच्याकडनं अशीच भक्ती घडू द्यात, एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणाशी करतो आणि इथेच मंगलमूर्तींच्या चरणी शरण जातो. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.